नमस्कार, मी दिग्विजय दिवटे कस्तुरी ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहे देवगडला खास आंब्याची बाग बघण्यासाठी. तर आपण जो बघतो हा देवगड हापूस, तर हा त्याच्या टेस्टसाठी, त्याच्या फ्लेवरसाठी हा स्पेशली ओळखला जातो. पण यावर्षी काय झालेलं आहे की जे नेहमीचं उत्पादन येतं आपलं सरासरी उत्पादन, त्याच्यापेक्षा 20%च उत्पादन ह्यावर्षी आलेलं आहे. आपण बघू शकतो कुठल्याही ठिकाणी जे आंब्याचं जे प्रमाण आहे ते कोणत्या झाडावरती आपल्याला कमी झालेलं दिसेल. तर ह्यामागं बरीच कारणं आहेत जी सांगितल्या जातात की क्लायमेट चेंज, हवामान बदलाचा ह्याच्यावरती ह्यावर्षी खूप परिणाम झाला आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात फ्रूट सेट झालेलं नाही आहे. जी काही फ्रूट सेट झालता, जी काय फळगळ ही सगळी झाली ती ह्या हवामान बदलामुळे झाली आणि नंतर तुडतुडे वगैरे ह्या कीटकांचाही प्रादुर्भाव झाला. तर एकूणच पाहिलं तर आपल्याला ही जी बाग दिसते आत्ता, त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन हे कमी झालेलं दिसतं आणि साहजिक आहे ह्या कमी आलेल्या उत्पादनाचा बाजारभावातही फरक पडणारच आहे. ह्यावर्षी देवगड हापूस आंबा आपल्याला चढ्या भावानेच भेटेल. पण शेवटी हवामान बदल जो आहे तो आपण नियंत्रणात आणलं पाहिजे. बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, प्रदूषण वगैरे, पोल्युशन, ते बराचसा मोठा विषय येतो. पण ह्या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला हवामान बदलावरती, क्लायमेट चेंजवरती काम केलं पाहिजे. तर असोच आजच्या पुरता हा व्हिडिओ होता. जो काही हापूसची सध्याची स्थिती आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.